पूर्ण सह्याद्री बाजूला पहिल्यांदा असा मी व्ह्यू बघतोय. कधीच नाही बघितला. पाठी फक्त डोंगर बघा तुम्ही, खतरनाक. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. हा बघा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही असा कधी व्ह्यू बघितलाय का. आणि तुम्हाला पण बघायचं असेल तर प्रतापगडला नक्की भेट द्या. सुप्रभात मित्रांनो. तर आता महाबळेश्वरचा आपला पहिला दिवस आणि महाबळेश्वरला येता येता पहिलाच प्रतापगड किल्ला लागतो पायथ्याशीच. महाबळेश्वरला जातानाच तर बोललो महाबळेश्वर किल्ला पण जाऊन येऊया. तर आता बघा किल्ला आपण आता वर चढतोय. वातावरण इकडे एक नंबर आहे, पूर्ण एकदम थंड. आणि बांधकामचं काम पण खूप चांगल्या पद्धतीने चालू आहे. गड चढताना आहे ना मित्रांनो, इथे बाजूला जे डोंगर आहेत, पर्वत अप्रतिम एकदम दिसतात. की बघा त्यांचा व्ह्यू बघा, एकदम भारी. म्हणजे पावसाळ्यात जसा ग्रीनरी असते तसं पूर्ण ग्रीनरी आहे. आणि ही बघा गडाची एंट्री आणि पाठीमागे एक क्रेन आहे, कशाला लावली आहे माहिती नाही, बट ती जी एंट्री, चला ते हा बघा एंट्रन्स बघा, अजून भक्कम उभी एकदम. आणि दरवाजा बघा मेन एंट्रीचा, हा बघा कवटाच. त्याची साईज बघा, म्हणजे लोखंडी आहे. आता मला वाटत नाही ओरिजिनल आहे, बट असेल. आणि पाठीमागे बघा तो. आणि आज आपला एक मित्र, त्याने पण व्हिडिओग्राफी चालू केलेली आहे. स्टार्ट करतोय फोननी, होईल हळूहळू. ओके, हा बघा बऱ्यापैकी काम चालू आहे वरती. तसं बघायला गेलं तर गड एकदम म्हणजे एवढा मोठा नाही आहे. एक तासभर लागेल पूर्ण फिरायला. हा बघा परिसर बघा, आणि वरती वस्ती पण आहे. आणि तिकडून जे डोंगर जे दिसत आहेत, आता बघा मी इथून चढतोय. चेहऱ्यावरतीच ऊनी असल्यामुळे थोडं काळं. वाव यारे बघा, अप्रतिम एकदम. हा व्ह्यू बघा फक्त तुम्ही पाठीमागचा. खतरनाक. सेम ह्या बाजूला पण हा बघा. आता आपण पहिले इथे जातोय जिकडे पाठीमागे झेंडा आहे. त्याच्यानंतर पाठीमागे जाऊ इथे पण जाणार आहे आपण. ओके, तर आता आम्ही काल रात्री 10:30 वाजता निघालोय मुंबईवरून. आणि 260 किलोमीटर प्रवास केलाय 7-8 तासामध्ये. आणि पहिलेच पायथ्याशी म्हणजे महाबळेश्वरला आम्ही जात असतानाच मधी प्रतापगड लागतो असं कळलं. त्यामुळे आम्ही मग इथे आपली दिशा गेली आणि विचार केला आता आलोच आहे आपण, तर थोडं लेट जाऊया आणि आपल्या महाराजांचा किल्ला बघून जाऊया. पुन्हा अशी संधी भेटेल माहीत नाही. वॉट अ लुक यार. इथे आता शाळेतली पोरं पण आलेली आहेत, मे बी पिकनिकसाठी आलेली असतील बघा पाठीमागे. आणि ही माकडं पण त्रास देत आहेत. किती आहेत बघा ही माकडं. आणि आपण आता थोडं हे बघा पाठीमागे बघा किती पोरं आहेत. आणि आपण इथे जातोय वरती जिकडे आपला झेंडा फडकतोय. अप्रतिम. थोडं ट्रॅव्हलिंग खूप झाल्यामुळे तणाव आहे. हा बघा
पटकन आपल्या गाड्या खाली पार्क आहेत. गडाचं बांधकाम अजून आहे तसं आहे, नवीन आहे की त्याच काळाचं आहे काय माहिती. बघा इथून पण वाट आहे खाली जायला. आता आपण इथून मधून शिड्या आहेत वरती जायला, तिकडे जाऊया. आणि पोरं जी आली आहेत एक संकल्प घेऊन आली आहेत, म्हणजे गडावरती छोटे छोटे जे कचरे पडले आहेत ते उचलत आहेत. चांगला उद्देश आहे. कुठून आलात तुम्ही? ओके, हे सगळी पोरं आली आहेत ना, सर्व पंढरपूर मधली आहेत. म्हणजे शाळेतून आलात काय? कोणती शाळा? ओके, किती येत आहे? कोणती? सगळे मिक्स आहेत. ओके ओके, मस्त मस्त. कुठे राहता? कुठे तुम्ही? पंढरपूरलाच? कशाने आलात? बस? ओके ठीक आहे. चला, लहान लहान पोरं आलेली आहेत पंढरपूरवरून. आणि जरा आपण आता इथे जाऊया. ते मस्त एकदम ध्वज आपला भगवा फडकतोय. वाव, म्हणजे तेव्हा काय वाटत असेल इथे, म्हणजे सह्याद्रीवर आपला भगवा झेंडा. वा 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 वा, अप्रतिम व्ह्यू बघा इथून. पूर्ण सह्याद्री बाजूला. पहिल्यांदा असा मी व्ह्यू बघतोय, कधीच नाही बघितला. पाठी फक्त डोंगर बघा तुम्ही, खतरनाक. तुम्हाला पूर्ण व्ह्यू दाखवतो. हा बघा, कमेंटमध्ये सांगा तुम्ही असा कधी व्ह्यू बघितलाय का. आणि तुम्हाला पण बघायचं असेल तर प्रतापगडला नक्की भेट द्या. गड काय मित्रांनो जास्त मोठा नाही, वेळ लागणार नाही, बट इथे आल्यावर तुम्हाला हा अप्रतिम व्ह्यू बघायला भेटेल. चारी बाजूनी सह्याद्री आणि हा मध्ये गड आहे. हा बघा, म्हणजे आज गुरुवार आहे म्हणून काय जास्त पर्यटक नाही, म्हणून मोकळेपणाने फोटो वगैरे काढायला भेटतील. आता हा पाठचा व्ह्यू मी बघतोय ना, मला असं वाटतं की मी बघतच राहावं तिकडे. म्हणजे बघू शकता काय डोंगर आहे, मस्त एकदम. बरं झालं आम्ही थांबलो इथे. आता उगाच गेलो असतो आम्ही पुढच्या दिशेने तर एवढा व्ह्यू जो आहे तो राहिला असता. पावसामध्ये विचार करा, इथे जर पाऊस पडत असेल आणि इथे पाणी हे खाली वाहत असेल, काय वाटत असेल. मस्त एकदम. रिस्की पण आहे. चला, आता आपल्याला त्या दिशेने जायचं आहे. तिकडे काय आहे बघूया. आणि इथे जरा खाली अजून एक वाट आहे. हे काय लिहिलं आहे ते? झेंडा फ्लॅग डस्टिंग. ओके, मस्त आहे बघा. आतमध्ये जायचा व्ह्यू बघा. असं काहीतरी असतं ना, भारी वाटतं. काय आहे? गुंफा आहे का? त्या टायमाला शत्रूची ओके ओके, ही एक गुंफा आहे, म्हणजे तेव्हाची शत्रूवर नजर ठेवण्यासाठी कदाचित. या बघा इथे अजून आहे. आणि ही बॅक साईड आहे. इथे काय जास्त काय आहे नाही. चला, इथून तर रिटर्न जाऊया. ओके, इथून वाट आहे का वर जायला? ओके, बघा अशी वाट आहे वरती जायला. इथून जाऊ शकतो आपण बाहेर. ओके, बघा कसं बनवलंय बघा एकदम.
आता मित्रांनो मी इथे थोडीशी गडाची माहिती घेतली. हा फ्रेम जरा असा ऊन उलट दिशेने आहे म्हणून जरा काळा येते. 1656 साली या महाराजांनी हा स्वतः किल्ला बांधला. स्वतः म्हणजे आपल्या माणसांकडून. हा कोणाकडूनही जिंकलेला नाही आहे, आपल्याच मराठी मावळे त्यांनी बांधलाय. आणि माहिती आता अशी भेटली की अफजल खानचा वध सुद्धा इथेच झाला आहे. आणि ती जागा सुद्धा आहे तिकडे, ती बघा तुम्हाला इथून दिसू शकते. जरा लांब आहे आणि तिकडे कदाचित आपण आता जाऊ नाही शकणार. आणि हा गड तुम्हाला सांगतो मी महाबळेश्वर पासून 21 किलोमीटर लांब आहे. भारी आहे, तुम्ही पण या. आता बघूया त्या साईडला काय आहे. म्हणजे विचार करत त्या काळी अफजल खानला कसं मारलं असेल. आणि महाराज थेट स्वतः ह्या गडावर होते. म्हणजे विचार करूनच थोडं एकदम असं भारी वाटतंय. आता आपण गडावरच असलेलं भवानी मातेचं मंदिर, तुळजा भवानी मातेचं मंदिर आहे, तिकडे आपण जातोय दर्शन घ्यायला. काय झालंय मित्रांनो, ट्रॅव्हलिंगचा त्रास होतोय जरा. आम्ही डायरेक्ट हॉटेलवरती जाणार होतो, बट आता आलो आहे इथे. आणि गडाचं बऱ्यापैकी काम चालू आहे. म्हणजे ठीक ठिकाणी बांधकामाची मटेरियल वगैरे खूप ठिकाणी असंच पडलं आहे. आणि आज गुरुवार आहे त्यामुळे पर्यटकांची कमी आणि आज त्यांचं काम जोरात असेल मला वाटतं. शनिवार रविवार ह्या लोकांना काम करायला भेटत नसेल. म्हणजे 1656 म्हणजे आज किती वर्ष आली रे? 400 वर्ष. हां, पुरेपूर 350-400 वर्ष झाले. पाण्याचा टाका बघा किती खाली आहे आणि किती मोठा आहे. आपल्या ह्या काळात पण बनवणारे पाण्याचे जे टाके असतात त्याच्यावर ना 100 पटीने मोठा आहे. 100 ना म्हणजे 20 पटीने तो मोठाच आहे. बघा किती खोल आहे बघा. आणि पाणी आहे अजून आणि यूज मध्ये पण आहे, दिसतंय. मोटर वगैरे लावली आहे. तुळजाभवानी मंदिरात गर्दी होती म्हणून आम्ही वरच्या दिशेने आलो आहे. आणि तिथे जाताना एक तिथे मारुतीचं मंदिर आहे, तिथे पण पाया पडून येतो. एकटा जायचं तसं पण. चला आता इथून वरती महाराजांची मूर्ती आहे बोलतात, तिथे जाऊया. तर शूज घालत नाही, परत हातातच घेतो. आता मला मगाशी मी बोलवतो गड छोटा आहे आणि आता संपत नाही आहे, एवढा मोठा आहे. म्हणजे दिसण्यामध्ये हा गड छोटा आहे, बट फिरायला गेलात तर तुम्हाला टाइम लागेल थोडा आणि दम पण लागेल. खालून आम्ही आता वर येतो चालत. महादेव मंदिर. ओके. आणि गडावर बऱ्यापैकी वस्ती सुद्धा आहे. केदारेश्वर मंदिर हे बघा इथे लिहिलंय पाटी. वरती मंदिर आहे केदारेश्वर. आणि इथून सुद्धा अप्रतिम व्ह्यू असेल असं मला वाटतंय. हो, अगदी बरोबर. आपले सॉक्स पूर्ण खराब होणार आहेत. आणि खालून इथून प्रतापगडचा एकदम ओरिजिनल व्ह्यू तुम्हाला दाखवतो. एकदम ओरिजिनल व्ह्यू. प्रतापगड केवढा मोठा आहे ना ते तुम्हाला संपूर्ण इथून दिसेल. हा बघा, हा आहे प्रतापगड. हा बघा, ती सोंड अशी दिसते, ती इथून वाटते लहान बट बऱ्यापैकी मोठी आहे. आणि हे आपलं मंदिर
महादेवाचा. इथे पण जाऊया, दर्शन घेऊया महादेवाचं. मस्त शांतता एकदम. अप्रतिम अशी पिंडी आहे. दाखवतो तुम्हाला सुद्धा. बघा, चला तर मग आता इथून पण जाऊया. एवढं शांत वातावरण बघून आहे ना, मन एकदम शांत झालं आहे मस्त. आणि इथून व्ह्यू आता हा बघून तर मग मन एकदम हे झालं आहे, इथेच राहावंसं असं वाटतंय. आणि डोंगर बोललं तर आपली सर्वात आवडती गोष्ट. अप्रतिम अप्रतिम. तुम्ही सुद्धा या. अशी पर्वतरांगा मी फर्स्ट टाइम बघतोय. एकमेकांना जोडून असलेले पूर्ण म्हणजे पूर्ण भोवतारी फिरलंय. तर महादेवाचं मंदिर बघून आलो आपण. आता समोर महाराजांचं स्मारक आहे, ते सुद्धा बघूया, त्याचंही दर्शन घेऊया. बघ, दिसत असेल तुम्हाला समोर. कृपया स्वच्छता राखा. ओके, हा परिसर बघा कसा आहे. वेगळी झाडं लावलेली आहेत, शोपीसवाली. आणि आपले महाराज तोप सुद्धा आहे वरती. अप्रतिम. एंट्री कुठून आहे? इथे लिहिलंय बघा, या शिवाजी राजेंचे शौर्य आणि कर्तृत्व एवढे मोठे आहे की त्यांची तुलना जगो चला इथे आपण आता चप्पल काढूया. आणि इथे सुद्धा एक मंदिर आहे, दत्त मंदिर. मूर्तीच्या बरोबर खाली आलेलं आहे. हे आपले महाराज वरती मस्त मस्त मूर्ती बनवली. आणि हे बघा तोफा त्यावेळीच्या, पूर्ण लोखंड. एक सेकंड, हा 2 सेकंड नाही का? एक बारकी तोप सुद्धा आहे. हे बघा कशी इकडून तिकडून हलवली असेल. आता वरती मंदिर, महादेवचं मंदिर आणि शिवाजी महाराजांची मूर्ती बघून आता खाली श्री भवानी माता मंदिर इथे जातो आपण आता आतमध्ये. बघूया कसं दृश्य आहे, अप्रतिम. इथे पण लहान लहान तोफा ठेवले. हे बघा, सुरुवातीला मी बाहेरचा परिसर दाखवतो. त्या तोफा बारक्या बारक्या आणि हस्तकला, किल्ले प्रतापगड. ही मंदिराची बॅक साईड आहे. इथून वाट नाही वाटत त्या साईडला जायचं. ट्रेडिशनल विलेज इथे पण काहीतरी आहे. हस्तकला प्रतापगड. ते ॲक्च्युली सर्व बंद आहे.
पण हे काहीतरी वस्तू आहे तिकडे त्या काळीचे बघा. हे टोप जेवणाचे वगैरे टोप असतील हे कदाचित. हे बघा. आणि एक टोप जी तुटली आहे. बरंच काय आहे इथे खाली. ते बघा इथून प्रतापगडचा पूर्ण तो झेंडा दिसतोय. इथून पण आपण जाऊया आणि प्रतापगड युद्ध. ओके बघा इथे सर्व दिलंय. तुळजाभवानी देवीच्या मंदिरात व्हिडिओ शूट अलाउड नाही आहे म्हणून तिकडे शूटिंग केली नाही. तर आता प्रतापगडचे जेवढे पॉईंट्स होते ते सर्व बघून झालेले आहेत. आता इथून पण आता आम्ही निघतोय. आता जाऊ आमचं जिकडे स्टे आहे तिकडे. प्रतापगड पूर्णपणे एक्सप्लोअर करून झालेलं आहे. आता जाऊया आपल्या बाईकच्या दिशेने. आणि बाईक आपण जरा खाली पार्क केली आहे. चला महाबळेश्वरला आणि पहिले स्ट्रॉबेरी मला दिसलेले आहेत मित्रांनो. आपण आता इथे तर घेत नाही आहे, खाली घेऊया. कशी आहेत? ओके ओके. आपलं 50चे 2 डबे सांगत होते. आता आपण इथून महाबळेश्वरला जाणार आहे. 35 किलोमीटर इकडून महाबळेश्वर आहे. 21 किंवा 35 आता मी गुगलवर टाकलं नाही आहे. आणि व्हिडिओचा शेवट इकडेच करूया आणि भेटूया महाबळेश्वरचे व्हिडिओजमध्ये. चला तर मग बाय.